श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत नूडल्स समोसा। ते इथे साहित्य आणि त्याचे प्रमाण मी तुम्हाला दिलेला आहे। तिथे मी रेडीमेड पट्ट्या घेतलेल्या आहेत। जर पट्ट्या तुम्ही स्टोर फ्रीजरमध्ये केला असाल तर त्या बाहेर काढून ठेवा, नॉर्मल टेम्परेचरपर्यंत येऊ दे। इथे अक्का नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे। तर प्रथम आपण अक्का नूडल्स वाफवून घेणार आहोत। ते गॅसवर एक मी पातेलं ठेवून त्यामध्ये 3 कप पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं 1 टेबलस्पून तेल आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर पाण्याला चांगली उकळी येऊ द्या। त्याच्यानंतर आपण त्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत। इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर मी अर्धाच पॅकेट घेतलेलं आहे नूडल्सचं, ते मी त्यामध्ये टाकत आहे। आता हे आपण वाफवून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटं वाफवायला लागतात। तर हे वाफून झालं आहे। चेक करण्यासाठी आपण एक नूडल्स घेऊन असा स्ट्रेच करायचा आहे। तर इथे अजून आपले नूडल्स झालेले नाही आहे। तर अजून त्याला 2 ते 3 मिनिटं आपण वाफून घेणार आहोत। इथे स्ट्रेच केल्यानंतर सहजपणे तुटल्यावर नूडल्स चांगले वाफून झालेले आहेत। तर गॅस बंद करून आपल्याला हे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। इथे मी चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि लगेच त्याच्यावर थंड पाणी वतायचं आहे। त्यामुळे नूडल्स छान सेपरेट देखील होतील, म्हणून आपण त्याच्यावर थंड पाणी वतणार आहोत। एकदम थंड पाणी वतायचं आहे। त्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। थोडंसं मी त्यावर तेल टाकणार आहे, कारण नूडल्स चांगले सेपरेट होतील एक एक। त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे। इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला। तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये आलं लसूण मी पेस्ट टाकणार आहे। तुम्ही आलं आणि लसूण बारीक चिरून देखील टाकू शकता। इथे मी आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे। ती थोडी परतून घ्यायची आहे। गॅस फास्टच ठेवायचा आहे। त्यानंतर पातीचा कांदा टाकला आहे मी। बारीक गाजर चिरलेलं गाजर टाकलेलं आहे, बारीक एकदम। फरसबी पण देखील टाकलेली आहे। कोबी टाकलेला आहे बारीक चिरून। हे छान परतून घ्यायचे आहे। गॅस फास्टच ठेवायचा आहे आपल्याला। इथे छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात एक एक करून सॉस टाकणार आहोत। तर प्रथम मी सोया सॉस टाकत आहे। मी ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस एकत्रच केलेला आहे, तो टाकत आहे।
इथे मी अरोमेट पावडर वापरलेले आहे. मॅगीची क्यूब देखील तुम्ही वापरू शकता. आता इथे परतून घ्यायचं आहे छानपैकी. मीठ टाकलं आहे थोडंसं, चवीपुरतं थोडंसंच टाकायचं आहे, कारण सोया सॉसमध्ये आपण जे सॉस टाकले त्याच्यात देखील मिठाचं प्रमाण असते, म्हणून थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. इथे मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे. जर तुम्हाला अजून स्पायसी हवं असेल तर रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली हिरवी मिरची तुम्ही बारीक चिरून टाकू शकता. ते परतल्यानंतर त्यामध्ये आपण नूडल्स टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता नूडल्स छान सेपरेट झालेले आहेत, एकमेकांना अजिबात चिकटले नाही आहेत. आता हे आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. तर ही आपली फिलिंग समोस्यासाठी रेडी आहे. तर ही फिलिंग पूर्ण थंड करून घ्यायची आहे आपल्याला. इथे आपण मैदा घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत आणि एकदम घट्टसर पेस्ट बनवायची आहे. इथे थोडी माझी पातळ झाली, मी अजून त्यामध्ये मैदा टाकणार आहे. जर अशी घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे मी पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर त्यातली एक पट्टी घेऊन त्यामध्ये आपल्याला ही फिलिंग भरायची आहे. एक सिंगल पट्टी घ्यायची आहे. तर फ्रीजमध्ये स्टोअर असतील ना, फ्रीजरमध्ये, तर थोडा वेळ नॉर्मल टेम्परेचरपर्यंत आपल्याला व्यवस्थित काढावं लागतात, नाहीतर त्या साईडने थोड्या कट होत जातात. तसं त्रिकोणी शेप देऊन थोडीशी मी पेस्ट लावते. त्यामध्ये आता फिलिंग मी भरणार आहे. थोडी थोडी पेस्ट लावून आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत पूर्ण पट्टी. इथे मी थोडीशी पेस्ट लावून ती फोल्ड करून घेणार आहे. अशा रीत्या फोल्ड करायचे आहेत आपल्याला. पूर्ण पॅक बंद करायचे आहेत. साईडचे कोन देखील बंद करायचे आहेत की नाहीतर त्या तळताना तेल त्यामध्ये जाईल. तर अशा प्रकारे समोसा रेडी आहे. तर अजून एक मी तुम्हाला करून दाखवत आहे, फोल्ड कशा प्रकारे करायचे आहेत त्या. थोडं नूडल्स भरून
अशा प्रकारे व्यवस्थितरित्या बंद करायचे आहे, पॅक करायचे आहेत आपल्याला नूडल्स त्यामध्ये. दुसरी देखील मेथड मी तुम्हाला दाखवणार आहे. ही जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर ती हवं तर तुम्ही ट्राय करू शकता. थोडा हाताने प्रेस देखील करायचा आहे, थोडा हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला दुसरी देखील मेथड दाखवते. जर ही तुम्हाला कठीण वाटत असेल तर अशा प्रकारे आधी प्रथम फोल्ड करून घ्या, नंतर त्यामध्ये नूडल्स भरा. आधी फोल्ड करून घ्या, नंतर नूडल्स भरा, ते तुम्हाला इझी पडेल. तुम्ही या पट्ट्या बनवून स्टोअर पण करू शकता. फ्रीजरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये 2 दिवस स्टोअर करू शकता. फ्राय करताना एअर फ्रायर मध्ये देखील तुम्ही या बेक करू शकता. ते बघा, या प्रकारे आपल्याला समोसा रेडी करून घ्यायचा आहे. इथे मी कढई घेऊन त्यामध्ये तेल तापत ठेवत आहे समोसा तळण्यासाठी. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल पूर्ण जरा तापून घ्यायचं आहे. इथे पट्टी समोसा मी रेडी केलेला आहे. तुम्ही असे करून एअरटाईट कंटेनरमध्ये देखील करून 2 दिवसासाठी करून ठेवू शकता तरी चालेल. तेल चांगलं आपलं तापलेलं आहे. मंद गॅस ते मीडियम गॅस पर्यंत तुम्हाला तळून घ्यायचे आहेत. जास्त फास्ट गॅसवर तळून घेऊ नका, त्यामुळे आतमध्ये त्या क्रिस्पी होणार नाही. तर अशा प्रकारे मी ह्या तळून घेत आहे. मागे मी तुम्हाला बटाटा टाकून पट्टी समोसा दाखवलेला, बटाटा व पोहे. ते इथे मी नूडल्स टाकून तुम्हाला पट्टी समोसा दाखवलेला आहे. तुम्ही या सॉस बरोबर देखील सर्व करून खाऊ शकता, किंवा मी चायनीज रोल दाखवले त्यामध्ये देखील चटणी दाखवलेली आहे. त्या चटणी सोबत तुम्ही देखील खाऊ शकता, खूप छान लागतो. तर मीडियम टू एकदम मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. फास्ट गॅस करू नका, आतमध्ये क्रिस्पी होणार नाही. तुम्ही एअर फ्रायर मध्ये देखील करू शकता. ते बघा, छान गोल्डनचा कलर आलेला आहे. ते आपले समोसे रेडी झाले आहेत. तर हे मी काढून ठेवत आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.